नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 5वीच्या मराठी विषयाचा अभ्यास करतो आहोत. मुलांनो, आपण आपला 28वा धडा फुलपाखरू आणि मधमाशी शिकत आहोत. फुलपाखरू वेगवेगळ्या रंगाचे असतात, वेगवेगळ्या आकाराचे असतात. खूप छान इकडून तिकडे एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती फिरत असतात, उडत असतात. त्यांना बघितल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो. आपण त्यांना पकडायलासुद्धा धावतो, पण ते मात्र आपल्या हातात येतच नाही. त्याच्यात बाजूला तुम्ही चित्रात बघता आहात ती मधमाशी. मधमाशीला इंग्रजीमध्ये हनी बी असं म्हणतात. ही काय करते तर बागेमध्ये असलेल्या एका फुलावरून दुसऱ्या फुलावर बसून त्या फुलामध्ये असलेला रस जो आहे तो रस गोळा करायचं काम करते. हा सगळा रस गोळा करून ती आपल्या हनीकोंबमध्ये म्हणजेच मधाच्या पोळ्यामध्ये नेऊन ठेवते. आता हे दोन्हीही कीटक जे आहेत, हे दोन्हीही कीटक बघितल्यानंतर, फुलपाखरू बघितल्यानंतर आपल्याला आनंद होतो, पण मधमाशी बघितल्यानंतर मात्र आपण त्या कीटकापासून, त्या मधमाशीपासून लांब जायचा प्रयत्न करतो. असेच हे दोन्ही कीटक एका बागेमध्ये एका सकाळी भेटलेले आहेत. जसे आपण गप्पा मारतो तसे हे दोघंजणं गप्पा मारत आहेत, बोलत आहेत. हा धडा त्यांचाच संवाद आपला सांगतो आहे. त्यांच्यामध्ये काय गप्पा झालेल्या आहेत, ते काय बोललेले आहेत, ते आपण या धड्यातून बघतो आहोत. मुलांनो, पुढच्या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळे फुलपाखरं दिसतील. आहेत की नाही रंगीबेरंगी, सुंदर, आकर्षक अशी फुलपाखरं, खूप वेगवेगळ्या आकाराची आणि खूप मोहक, आकर्षक अशी फुलपाखरं आपण बागेमध्ये बघतो, उद्यानात बघतो. जिथे फुलझाडं जास्त आहेत अशा ठिकाणी फुलपाखरं खूप स्वच्छंदपणे फिरत असतात. मुलांना मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपल्या ओवळ्याला ही फुलपाखरांची बाग आहे. या बागेमध्ये त्या काकांनी खूप वेगवेगळ्या रंगाची फुलझाडं लावलेली आहेत आणि त्या फुलझाडांवरती आलेले हे फुलपाखरू बघायला खूप छान वाटतं. तिथे त्यांचं संवर्धन, फुलपाखरांचं संवर्धन केलं जातं. त्या फुलपाखरांची बाग म्हणून ती बाग प्रसिद्ध आहे. वेळ मिळाला तर नक्कीच त्या बागेला भेट द्या. आता आपण पुढे या फुलपाखरामध्ये आणि मधमाशीमध्ये काय संभाषण झालेलं आहे, त्यांच्या काय गप्पा झालेल्या आहेत, ते काय बोललेले आहेत ते बघूया. याचा पहिला भाग आपण बघितलेला आहे. आज दुसरा भाग बघणार आहोत. पण त्याआधी पहिल्या भागामध्ये या दोघांचं काय बोलणं झालेलं आहे ते पुन्हा एकदा वाचूया आणि मग पुढे जाऊया. सकाळी बागेत एक फुलपाखरू स्वच्छंदपणे फिरत आहे. एक मधमाशी त्याच्या जवळ येते. आता हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे ते ब्रॅकेटमध्ये हे दोघंजणं कुठे भेटलेले आहेत ते सांगितलेलं आहे. मुलांना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं होतं, नाटक जे आपण बघतो किंवा चित्रपट जे आपण बघतो त्याचे जे डायलॉग्स असतात ते डायलॉग हे अशा प्रकारे लिहिले जातात. त्या पिक्चरमध्ये, त्या नाटकामध्ये जितके कॅरेक्टर्स असतील त्या कॅरेक्टर्सना काय बोलायचं आहे ते अशा पद्धतीने लिहून रायटर्स जे आहेत ते त्या कॅरेक्टर त्या नटाकडे देतात आणि मग ते पाठ करून त्याप्रमाणे बोललं जातं. तसंच हे एक नाट्य रूपांतर आहे. म्हणजे हे नाटक अशा नाटकाचं स्क्रिप्ट जे आहे ते अशा प्रकारे लिहिलं जातं. डायलॉग्स अशा प्रकारे लिहिले जातात ते इथे आपण बघतो आहोत. आता इथे किती कॅरेक्टर आहेत, नाटकामध्ये असंख्य कॅरेक्टर असतात, चित्रपटामध्ये सुद्धा खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. पिक्चरमध्ये, चित्रपट म्हणजे पिक्चरमध्ये पण खूप वेगवेगळे कॅरेक्टर्स असतात. इथे मात्र 2च कॅरेक्टर्स आहेत, फुलपाखरू आणि मधमाशी. फुलपाखरू आणि मधमाशी. मधमाशीला इथे मधू असं म्हटलेलं आहे. मधू म्हणजे मधमाशी. आता फुलपाखरू आणि मधमाशी यांच्यामधला संवाद, ते काय गप्पा मारत आहेत ते इथे त्याने लिहून दिलेलं आहे. फुलपाखराला जेव्हा मधमाशी दिसते त्यावेळेला ते फुलपाखरू तिला विचारत आहे की काय गं मधू, ती इतक्या घाईनं कुठं चाललीस. त्यावेळेला मधू जी आहे ती म्हणते की मध गोळा करायला. फुलपाखरू तिला थांबवायचा प्रयत्न करतो आहे आणि सांगते आहे की बघ ना, आजची सकाळ किती सुंदर आहे. मधमाशी तिला म्हणते की हो रे, तिकडचं कारंजं पण कसं थुई थुई नाचतं आहे. आता इथे या बागेमध्ये कारंजं आहे. कारंजं म्हणजे फाउंटन.
त्या कारंजामधनं पाणी उडतं आहे आणि ते खूप छान वाटतं आहे. थुई कारंजं नाचते असं वाटतं आहे, असं ती मधमाशी त्या फुलपाखराला सांगते. पुढे फुलपाखरू म्हणतं आहे की हो, बागेतली फुलझाडं किती सुंदर दिसते आहेत बघ. फुलांचा सुवाससुद्धा सगळीकडे दरवळतो आहे. त्या बागेमध्ये जी वेगवेगळी फुलं आहेत ती फुलं फुललेली आहेत आणि त्या फुलांचा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे. मधमाशी त्याला पुढे म्हणते आहे की हो रे, मंद वारासुद्धा सुटलेला आहे. कसं छान वाटतं आहे. मंद म्हणजे अगदी आल्हाददायक असा, खूप जोरदार नाही पण रिफ्रेशिंग करणारा असा वारा सुटलेला आहे आणि त्यामुळेच खूप छान वाटतं आहे. आणि आत्ता जे प्लेझंट क्लायमेट आपण सकाळी अनुभवतो तसं क्लायमेट तिकडे आहे. पण मधमाशी म्हणते की तू जरी मला थांबवत असलास तरी आत्ता मला थांबायला वेळच नाही आहे. त्याच्यावरती फुलपाखरू तिला परत सांगते की थांब ना थोडा वेळ, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून जरा गप्पा मारूया. बाजूच्या चित्रामध्ये बघा किती सुंदर फुलं दिसतात गुलाबाची. तर फुलपाखरू जे आहे ते फुलपाखरू मधमाशीला विनवणी करते की थोडा वेळ थांब ना, आपण या गुलाबाच्या फांदीवर बसून थोड्याशा गप्पा मारूया. आता फुलपाखराला गप्पा मारायच्या आहेत पण मधमाशी मात्र काय सांगते, नको रे बाबा, इकडे तिकडे तुझ्यासारखा मजेत वेळ घालवायला मला सवड नाही. मी सकाळपासून निघाले खरी पण मध काही गोळा करून झालेला नाही. मधमाशी त्याला म्हणते आहे की नको बाबा, तू आनंदात इकडे तिकडे फिरतोयस, तुला वेळ आहे पण मला मात्र आत्ता अजिबातच वेळ नाही आहे. मी खूप पहाटेच, मी सकाळीच फुलातला मध गोळा करायला बाहेर पडलेले आहे, पण जितका मध मला गोळा करायचा आहे तितका अजून झालेलाच नाही आहे. आता मध गोळा करायचं काम कोणी दिलं असा प्रश्न त्या फुलपाखराला पडलेला आहे आणि तो प्रश्न ती मधमाशीला विचारते. त्यावरती मधमाशी म्हणते की आमच्या राणीमाशीनं दिलं. मध गोळा करायचं काम मधमाशीला कोणी दिलेलं आहे, तर राणीमाशी. मुलांना तुम्ही सायन्समध्ये शिकला असाल, हनीकोममध्ये एक क्वीन बी असते, राणीमाशी असते आणि बाकी वर्कर्स बी असतात, कामकरी माश्या असतात. आता वरच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते बघा, एक माशी आहे, राणीमाशी आहे आणि खाली सगळ्या त्या कामकरी माश्या आहेत, म्हणजे काम करणाऱ्या. आता राणीमाशी ही मधाच्या पोळ्यातच असते आणि बाकीच्या कामकरी माश्या ज्या आहेत त्या कामकरी माश्या, ज्या वर्कर्स बी आहेत, त्या मात्र फुलांवरती मध गोळा करायचं काम करतात. मग तो फुलांमधला मध गोळा करून त्या या हनीकोममध्ये आणून ठेवतात. चित्रात दिसते की तुम्हाला हनी त्या कोममध्ये, तसं. तर त्याच्यावरती फुलपाखरू तिला म्हणतं आहे की अगं, तरी पण तुला थोडा वेळ घालवायला काय हरकत आहे. म्हणजे तुला राणीमाशीनं जरी काम दिलेलं आहे तरीसुद्धा तू थोडासा वेळ माझ्याबरोबर स्पेंड करू शकते, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यावरती मधमाशी म्हणते की तुझं मन मोडायला वाईट वाटतं मला, पण करणार काय, काम तर कोणाला चुकलेलं नाही बाबा. ती मधमाशी म्हणते की अरे, तू म्हणतेस हे सगळं बरोबर आहे, तुझ्याबरोबर गप्पा मारायला मलाही आवडलं असतं, पण काम मात्र मला करावंच लागणार आहे. काम कोणाला चुकलेलं नाही आहे आणि त्यामुळे मला तुझ्याबरोबर गप्पा मारायला आता खरंच वेळ नाही. त्याच्यावरती फुलपाखरू म्हणते की काय गं, एवढा मध गोळा करून तुला काय मिळणार, शेवटी ती माणसाचीच धन ना. फुलपाखरू त्याला म्हणते की तू एवढा सगळा मध गोळा करतेस, एवढा दिवसभर त्या फुलांवरतून इकडून तिकडे फिरतेस, त्या फुलातला रस शोषतेस आणि त्या हनीकोममध्ये म्हणजे त्या मधाच्या पोळ्यामध्ये आणून ठेवतेस, पण त्याचा तुला काही फायदा होतो का, नाही ना. या फुलपाखराला असं म्हणायचं आहे की एवढी सगळी मेहनत करून तू शेवटी माणसांनाच तो मध देतेस ना. म्हणून त्याने म्हटलेलं आहे की शेवटी माणसाचीच धन ना, म्हणजे तो मध जो आहे तो शेवटी माणसंच घेतात, तुला त्या मधाचा काही उपयोग आहे का. याच्यावरती मधमाशी म्हणते आहे की असं कसं, आम्हालाही मध लागतोच ना. मध किती औषधी आहे आणि किती उपयोगी पडतो हे तुला माहीत आहे. आता इथून आपला दुसरा पाठ सुरू झालेला आहे. मधमाशी म्हणते की असं कसं, म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण बघितलेलं होतं की मधमाशी जी आहे ही मधमाशी दिवसभर मध गोळा करून फुलांमधून जो रस आहे तो रस गोळा करून त्या पोळ्यामध्ये आणून ठेवत असते आणि तिला हे काम राणीमाशीने दिलेलं असतं. त्याविषयी फुलपाखरू तिला विचारतं तेव्हा ती म्हणते की जरी आम्ही मध गोळा करत असलो तरीसुद्धा तो मध हा औषधी आहे. जो रस आम्ही गोळा करतो तो रस इथे आणून ठेवतो आणि इथे आम्ही मध तयार करतो. हा मध
जरी माणसांना आम्ही देत असलो तरीसुद्धा त्याचा आम्हालाही उपयोग होतोच. हा मध जो आहे हा सगळ्यांनाच उपयोगी आहे. मध औषधी आहे, मेडिसिनरी आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्याचा उपयोग होतो असं मधमाशी त्या फुलपाखराला सांगते. त्याला फुलपाखरू आश्चर्याने विचारते की हो, मधात औषधी गुण असतात, हे खरं आहे का गं? फुलपाखराला आश्चर्य वाटतं की खरंच मधामध्ये औषधी गुण असतात का? त्याच्यावरती मधमाशी त्याला म्हणते की अरे, मध हा औषधीच आहे. मुलांनो, आपणसुद्धा वेगवेगळ्या औषधांमध्ये मधाचा वापर करतो, हनीचा वापर करतो. आपल्याकडे तर हनी टच नावाचं एक कफ सिरपसुद्धा आहे की नाही, माहिती आहे ना तुम्हाला? त्यानंतर आपण ज्या विक्सच्या गोळ्या घेतो त्याच्यामध्ये सुद्धा हनी म्हणजे मध याचा वापर करून, मध आणि जिंजर म्हणजे आलं याचा वापर करून त्या गोळ्या तयार केल्या जातात. म्हणजे मध वेगवेगळ्या प्रकारे औषधाच्या स्वरूपामध्ये आपण वापरतो. हे ऐकून फुलपाखराला आश्चर्य वाटलं. फुलपाखरू म्हणतो आहे की मध मला खूप आवडतो, पण माझ्याशी गप्पा मारायला तुला वेळ नाही, हे मात्र मला बिलकुल आवडत नाही. फुलपाखराला ते औषधी गुण समजल्यानंतर मधमाशी त्याला समजावून सांगते की अरे, मध हा औषधीच आहे. पण तरीसुद्धा फुलपाखरू थोडासा नाराज आहे मधमाशीवरती. तो म्हणतो आहे की हे सगळं खरं असलं, मध सगळ्यांनाच आवडतो, मध मलाही आवडतो, पण तुला माझ्याबरोबर गप्पा मारायला वेळ नाही आहे, हे मात्र मला अजिबातच आवडत नाही आहे. त्याचं विवेचन त्याबद्दल मधमाशी त्याला सांगते. मधू काय म्हणते बघूया. तर कामात मग्न राहणं यातसुद्धा आनंद असतो. आता मधमाशी त्या फुलपाखराची समजूत काढते. तिला फुलपाखराबरोबर गप्पा मारायच्या आहे, पण तिचं जे ठरवून दिलेलं काम आहे ते पूर्ण झालेलं नाही आहे आणि म्हणून तिला टाईमपास करायचा नाही आहे. पण तरीसुद्धा मध गोळा करत असतानासुद्धा ती फुलपाखराशी गप्पा मारते, बोलते आणि त्याला शेवटी समजावते की कामात मग्न राहणं यातसुद्धा आनंद असतो. आता फुलपाखराला त्याच्याशी गप्पा मारायच्या आहेत. फुलपाखराला तिला वेळ देता येत नाही आहे. फुलपाखराचा वेळ मधमाशी थांबून त्याच्याशी गप्पा मारायला तिला वेळ मिळत नाही आहे. तर त्याच्यामुळे फुलपाखरू हे नाराज आहे. मधमाशी तिच्याशी बोलत नाही म्हणून नाराज आहे. त्याच्यावरती मधमाशी जी आहे ती त्याची समजूत काढताना म्हणते की कामात मग्न राहणं यातसुद्धा आनंद असतो. तुझंच बघ ना, तुझ्यासारख्या सुंदर फुलपाखराला बघून किती आनंद होतो. इतरांच्या डोळ्यांना तू सुख देतोस, हेही तू करत असलेलं कामच आहे की. आता मधमाशी त्या फुलपाखराची समजूत काढताना म्हणते की तू जे काम करतो आहेस फुलपाखरू, तू जे काम करतो आहेस हे कामसुद्धा खूप चांगलं आहे. मी माझं मध गोळा करायचं काम करते आणि तू हे इतरांच्या डोळ्यांना सुख देण्याचं काम करतो आहेस. जसं तुम्हाला मी आधीही सांगितलं होतं की वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या आकाराची फुलपाखरं आपण बघितली की आपल्या सगळ्यांना खूप आनंद होतो. आपल्याला रिफ्रेश वाटतं, खूप छान वाटतं, ताजंतवानं वाटतं. तर मधमाशी त्या फुलपाखराला त्याच्या या कामाची महती सांगते, समजावतं आहे. ती काय म्हणते की तू सुद्धा जे काम करतो आहेस ते खूप महत्त्वाचं आहे. फुलपाखरू कोणतं महत्त्वाचं काम करतो आहे? तर इतरांच्या डोळ्यांना सुख देणे, म्हणजे सगळ्यांना आनंद देणे. आणि फुलपाखरू म्हणते, फुलपाखराचं हेच काम बघून मधमाशी त्याला पुढे म्हणते की तू हे जे स्वच्छंदीपणे इकडून तिकडे बागेमध्ये उडतो आहेस ते सुद्धा तू करत असलेले कामच आहे. आता हे सगळं ऐकल्यानंतर फुलपाखरू त्या मधमाशीला काय म्हणते पुढे बघूया. फुलपाखरू म्हणते, खरं सांगू का, तू इतरांना मोठेपणा देतेस तोच तुझा चांगुलपणा आहे. आता फुलपाखरू त्या मधमाशीला म्हणते की तुझं काम माझ्यापेक्षा खूप कठीण आहे. मी तर फक्त आनंद देण्याचंच काम करतो आहे, पण तू मात्र सगळ्यांना औषध देते आहेस. हे तुझं काम खरंच खूप मोठं आहे, माझ्यापेक्षा नक्कीच मोठं आहे. पण तुझा हा जो इतरांना मोठेपणा देण्याचा गुण आहे, तो तुझा चांगुलपणा आहे, तो खूप चांगला आहे. म्हणजे आपण इतरांपेक्षा खूप ग्रेट काहीतरी करतो आहोत हे माहिती असूनसुद्धा तसं न दाखवणे आणि समोरच्याला मोठेपणा देणे हा चांगला गुण या मधमाशीकडे आहे असं फुलपाखरू तिला सांगते. त्याच्यावरती मधमाशी म्हणते, तसं नाही रे,
तुझे विचार खूप चांगले आहेत. आता ही मधमाशी जी आहे ती मधमाशी फुलपाखराला सांगते की मी काही खूप मोठं ग्रेट काम करत नाही आहे किंवा मी आणखीन जगावेगळं काहीच करत नाही आहे आणि मी इतरांना मोठेपण देते आहे. ह्याचं काही वेगळं असं रिझन नाही आहे, वेगळं काही कारण नाही आहे. पण तुला असं वाटतं आहे कारण तुझे विचार खूप चांगले आहेत. म्हणजे फुलपाखराची जगाकडे बघायची दृष्टी खूप आनंदी आहे, अगदी समाधानी आहे आणि म्हणूनच ते दुसऱ्याला खूप छान प्रकारे ट्रीट करते. तेच मधमाशी त्या फुलपाखराला सांगते आहे आणि ती म्हणते की तुझे विचार चांगले आहेत, तू मनाने खूप चांगला आहेस आणि त्याचमुळे तुला सगळेच चांगले दिसतात. तू मनाने खूप चांगला आहेस, तू स्वभावाने खूप चांगला आहेस, तुझे विचार चांगले आहेत म्हणूनच तुला सगळेच चांगले दिसत आहेत, तुझ्यातला मोठेपणा दिसत नाही आहे. ती मधमाशी त्या फुलपाखराला म्हणते की तुझं मनच खूप छान आहे म्हणून तुला इतरांचंसुद्धा सगळं चांगलं चांगलंच दिसतं आहे, सगळे आजूबाजूला चांगलेच वाटत आहेत आणि हेच तुझ्यातलं मोठेपण आहे, ते तुला दिसत नाही आहे असं ती मधमाशी म्हणते आणि ती उडून जाते. मधमाशी असे म्हणते आणि निघून गेली. असे म्हणत मधमाशी निघून गेली. फुलपाखरू तिच्याकडे पाहतच राहिली. आता हे ब्रॅकेट त्यांनी क्लोज केलेलं आहे म्हणजे इथे हा डायलॉग त्यांचा संपला. मधमाशी त्या फुलपाखरालासुद्धा त्याचा मोठेपण दाखवते आहे आणि असं म्हणतच मोठेपण म्हणजे त्याचं बोलणं चालू असतानाच ती तिथून निघून जाते. तिच्या जाण्याकडे फुलपाखरू जे आहे ते बघत राहते. अशा प्रकारे हा संवाद, हे कॉन्व्हर्सेशन यांनी इकडे आपल्याला दिलेला आहे. ह्या 2 कीटकांच्या माध्यमातून मुलांनो आपल्याला खूप चांगला संदेश, खूप चांगलं तात्पर्य, मॉरल शिकायला मिळतं. ते म्हणजे आपण फुलपाखरासारखं आनंदी असायला हवं, सगळ्यांना आनंद देत राहायला हवं. त्याचबरोबर मधमाशीसारखं सतत कामात व्यस्त असायला हवं. उगाच वेळ इकडे तिकडे फुकट घालवायचा नाही आहे. तर जो वेळ आपल्याला मिळालेला आहे त्या वेळेचा आपण चांगला उपयोग करायला शिकलं पाहिजे आणि सतत काम करत राहिल्यामुळे आपल्याला त्या कामाचा आनंद पण मिळतो, आपल्याला विरंगुळासुद्धा होतो. उगाच टाईमपास करत राहिलं की सगळंच पुढे विस्कटत जातं. तर तसं न करता फुलपाखरासारखं आपण स्वच्छंदी आनंदी जीवन जगायचं आहे, सगळ्यांना आनंद द्यायचा आहे आणि दुसरा फुलपाखराचा महत्त्वाचा गुण जो आहे तो म्हणजे आपलं मन आणि विचार स्वच्छ ठेवणं, दुसऱ्यांबद्दल आपल्या मनामध्ये कुठलीही अढी न ठेवणं, हेच आपल्याला फुलपाखराकडनं शिकायचं आहे. आणि मधमाशीकडनं काय शिकायचं आहे तर कामसूपणा, कामात व्यस्त असणे, बिझी राहणे, हे आपण मधमाशीकडून शिकायचं आहे. त्याचबरोबर आपण कितीही अगदी उच्च पदावर पोचलो, उच्च स्थानी असलो, आपण किती खूप असं मोठं काम करत असलो तरीसुद्धा आपले पाय हे नेहमी जमिनीवरतीच असायला हवे. म्हणजे आपण नेहमी डाऊन टू अर्थ असायला हवं, हे आपण मधमाशीकडनं शिकायचं आहे. मुलांनो, खूप सुंदर जीवनातले 2 महत्त्वाचे घटक, गुण आपल्याला धड्यातून शिकायला मिळालेले आहेत. नक्कीच हे तुमच्या उपयोगी पडणारे गुण आहेत. तुमच्यामध्ये सुद्धा हे गुण तुम्ही अंगी स्वीकारा, बाणवा. कारण या दोन्हीही गुणांचा म्हणजे कामात व्यस्त असणे, व्यग्र असणे आणि दुसऱ्याला आनंद देणे, कुठल्याही प्रकारचा बडेजावपणा न करणे, हे जे गुण आहेत हे गुण खरंच आपल्याला पुढच्या सगळ्या आयुष्यासाठी महत्त्वाचे आणि एक चांगली दिशा देणारे गुण आहेत. हा धडा तुम्हाला नीट समजला असेल अशी अपेक्षा करते. आता आपण याचे शब्दार्थ बघूया. याचे आधीच्या भागातील शब्दार्थ आपण बघितलेले आहेत. या भागामध्ये हे 3च शब्द आहेत. पहिला शब्द आहे आनंद. आनंद म्हणजे हर्ष किंवा मोद. डोळे, डोळे म्हणजे नयन, नेत्र, आईज. मग्न असणे, पूर्णपणे रमून जाणे. मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे, त्याच्यामध्ये आपण एकदम स्वतःला हरवून जातो. एखादं काम करण्यामध्ये आपण कुठल्याही दुसऱ्या ठिकाणी लक्ष देत नाही, अशी आपली जी अवस्था असते ती मग्न असणे म्हणजे पूर्णपणे रमून जाणे. मुलांनो, हा धडा पुन्हा एकदा तुम्ही वाचा. सुंदर छान धडा आहे.
आणि या दोन्ही कीटकांकडून जरी ते कीटक असले तरीसुद्धा या निसर्गातल्या घटकांकडून आपण खूप काही शिकत असतो, शिकायला पाहिजे आणि त्यासाठी निसर्गाचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. हेच आपल्याला धड्यातून शिकायला मिळालेलं आहे. धन्यवाद.